पैशांच्या देवाणघेवाणीवरून आणि खंडणीच्या मागणीतून एका तरुणाचे अपहरण करून त्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंब्रा आणि वसई परिसरात उघडकीस आली आहे। आरोपींनी तरुणाची हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरून वसईतील वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका निर्जन नाल्यात फेकून दिला होता। या गुंतागुंतीच्या आणि ब्लाइंड मर्डर प्रकरणाचा मुंब्रा पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत प्रेयसी आणि तिच्या सख्ख्या भावाला अटक केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी मेहजबीन खातून इकरान शेख आणि तिचा भाऊ मुहम्मद तारिक इकरान शेख यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 14 मे 2023 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। तर मेहजबीनचा पती हसन आणि साथीदार मुज्जम तालिब पठाण हे सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा अरबाज मकसूदअली खान हा तरुण 3 एप्रिल 2026 रोजी दादर येथे कामाचे पैसे आणायला जातो असे सांगून घरातून निघाला होता। मात्र तो रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने आणि त्याचा फोन बंद आल्याने त्याचे वडील मकसूदअली खान यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची मिसिंग तक्रार नोंदवली। या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अबादास सावंत यांच्याकडे सोपवण्यात आला होता। तपासादरम्यान पोलिसांनी अरबाजच्या मोबाईल क्रमांकाचे कॉल डिटेल्स, CDR आणि तांत्रिक विश्लेषण केले। यामध्ये अरबाजचे शेवटचे लोकेशन वसईतील भुईदापाडा येथे दिसून आले। विशेष म्हणजे त्याच दिवशी अरबाजची प्रेयसी मेहजबीन हिचे लोकेशनही त्याच परिसरात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले। संशय बळावल्याने मुंब्रा पोलिसांनी मेहजबीन हिला पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी सुरू केली। सुरुवातीला तिने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन सखोल आणि पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केली असता तिने गुन्ह्याची धक्कादायक कबुली दिली। मेहजबीनने तिचा पती हसन, भाऊ तारिक आणि मित्र मुज्जम पठाण यांच्यासह अरबाजकडून खंडणी वसूल करण्याचा पूर्वनियोजित कट रचला होता। त्यानुसार त्यांनी अरबाजला वसई येथे बोलावून घेतले। तिथे त्यांनी अरबाजकडे पैशांची मागणी केली, मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिला। यावरून संतापलेल्या आरोपींनी अरबाजचे हातपाय बांधून प्लास्टिकच्या पाईपने त्याला बेदम मारहाण केली। या मारहाणीत अरबाजचा जागीच मृत्यू झाला। अरबाजचा मृत्यू झाल्याचे समजताच आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह एका हिरव्या रंगाच्या प्लास्टिक ड्रममध्ये कोंडला। हा ड्रम त्यांनी वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका निर्जन स्थळी असलेल्या नाल्यात गटारात फेकून दिला आणि तिथून पळ काढला। या कबुलीनंतर मुंब्रा पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत 3 मे 2026 रोजी भारतीय न्याय संहिता BNS 2023 च्या कलम 140, 35, 103, 1 आणि 238 अन्वये अपहरण, हत्या आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 750/2026 दाखल केला। अटक करण्यात आलेला आरोपी मुहम्मद तारिक याने दाखवलेल्या जागेवरून पोलिसांनी वालीव परिसरातून अरबाजचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतला। 7 मे रोजी पोलिसांनी मुख्य आरोपी मेहजबीन आणि तिचा भाऊ तारिक या दोघांना बेड्या ठोकल्या। सदर क्लिष्ट गुन्ह्याची उकल ठाण्याचे अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग विनायक देशमुख, परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, कळवा विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक गुन्हे शरद कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक माने, पोलीस उपनिरीक्षक अबादास सावंत, हवालदार प्रदीप कांबळे, रतलाल वसावे, संतोष गायकवाड, पाटील आणि पोलीस नाईक, शिपाई सुनील आव्हाड, गणेश सपकाळे, अप्पासाहेब बेडके, शंकर वारकड, अजित चव्हाण, भरत हारुगले व सूर्यवंशी यांच्या पथकाने केली। पोलीस सध्या फरार आरोपी हसन आणि मुज्जम पठाण यांचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत। मुंब्रा येथून रणजित मस्के यांची रिपोर्ट।